RK कॉलेज कळवण येथे वंदे मातरम वंदे भारत गीतांचे आयोजन करत महत्त्व पटवून दिले। RK कॉलेज कळवण या ठिकाणी वंदे मातरम वंदे भारत या गीतांचे आयोजन करण्यात आले। तसेच सर्व विद्यार्थ्यांना वंदे मातरम या विषयाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले। उपस्थित मान्यवर अध्यक्ष आमदार नितीन भाऊ पवार, पोलीस उपनिरीक्षक पवार सर, प्राचार्य शिंदे सर, भामरे मॅडम, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले, गीत गाण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना वंदे मातरम या विषयाचे महत्त्व पटवून देण्यात आले। नमस्कार मॅडम, वंदे भारत ह्या गीताचं आता सध्या 150 वर्ष पूर्ण झालेत। त्या संदर्भात तुमच्या आरकेएम शाळेमध्ये आयोजित केलं आहे। त्या संदर्भात विद्यार्थ्यांना काय आश्वासित केलं किंवा विद्यार्थ्यांना काय उद्देश ठेवून तुम्ही सांगणार की कोणती चालना घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी? कारण की आतापर्यंत वंदे भारतचं गीताचं उद्देश असा आहे, म्हणजे आमच्या थराला की आतापर्यंत खूप हुतात्मे वगैरे झाले, त्या संदर्भात आपण गीतं वगैरे तयार केलेत, तर मग तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? धन्यवाद। आज वंदे मातरम या गीतासाठी 150 वर्ष पूर्ण झालेत। त्यानिमित्ताने आपण त्याचा सार्थ महोत्सव साजरा करत आहोत। तर वंदे मातरम हे एक गीत नाही आहे, तर ही एक भावना आहे, ही एक आपल्या मातृभूमीशी निगडीत एक भावना आहे। ह्या गीताच्या निमित्ताने आज आपण पुनश्च एकदा आपली जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीमध्ये आपल्या भारताचा इतिहास जो घडलेला आहे, आपल्या भारताचा स्वातंत्र्यासाठी ज्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान दिलेलं आहे त्याची पुन्हा एकदा नव्याने आपल्या नवीन पिढीसाठी आपण त्याची ओळख करून दिलेली आहे आणि त्या निमित्ताने आपण हा सार्थ महोत्सव हा या ठिकाणी साजरा केलेला आहे। धन्यवाद। याला तुम्ही वंदे भारत म्हणतात त्याला, तर मग तो प्रोग्राम आपल्या आरकेएम शाळेमध्ये घेतलेला आहे, तर मग कसा आयोजित केला, त्यासाठी किती खर्च आला, नियोजन कोणी केलं, पैसा कुठून आला, कसा आला, त्याचा उद्देश काय, मुळात उद्देश काय? नमस्कार, मी सतीश भामरे, प्राचार्य एटी पॉवर औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण। आमचं डिपार्टमेंट कौशल्य विकास व रोजगार व नाविन्यता विभाग या विभागामार्फत वंदे मातरम ह्या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले असल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सामूहिकरित्या हे गीत गायन जे आहे, वंदे मातरम गीत गायन हे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी 9:50 समूह गीत गायन जे आहे ते गीत गायन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गायलेलं आहे। वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम घेण्याच्या मागे आपली जी काही नवीन तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला स्वातंत्र्य काळातील जे काही आपले स्वातंत्र्य सैनिक असतील यांनी जे काही बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानाची जाणीव करून देण्यासाठी हा जो समूह गीतचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित केला आहे। 1875 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे जे गीत आहे हे गीत या ठिकाणी एका कादंबरीमध्ये ते रचले होते आणि ह्या गीतालाच नंतर 1950 मध्ये राष्ट्रीय गीत म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे। वंदे मातरम कार्यक्रम घेण्याचा उद्देश जो आहे तो की विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जे काही अनन्य साधारण घटना घडलेल्या होत्या त्या घटना उजळून काढण्यासाठी व लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जनजागृती करण्यासाठी सदरचा कार्यक्रम जो आहे कौशल्य विकास व नाविन्यता विभाग ह्या विभागाने हा आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी आपल्या विधानसभा क्षेत्रातील माननीय आमदार श्री नितीन भाऊ पवार, त्यानंतर आपले उपविभागीय अधिकारी श्री अकनुरी नरेश साहेब, त्यानंतर तहसीलदार श्री रविदासजी वारुळे साहेब या ठिकाणी उपस्थित होते। यासाठी शासनाने एक समिती जी गठीत केली होती, त्या समिती जी आहे ती समितीचे अध्यक्ष आपले तहसीलदार जे आहेत रविदासजी वारुळे हे होते आणि त्यानंतर सदस्य सचिव जे आहेत एटी पॉवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जे आहेत ते होते। तर या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन जे आहे एटी पॉवर औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण या संस्थेचे सगळे कर्मचारी व स्टाफ यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि या सदर कार्यक्रमासाठी कळवण तालुक्यात असणारे जे काही सर्व शासकीय कार्यालय आहे, कार्यालय तसेच शाळा या ठिकाणी उपस्थित होते। आपण आता आलो आहोत आरकेएम शाळा कळवणमध्ये, तर वंदे भारत गीताचे सामूहिक गायन इथे आयोजित केलं आहे। वंदे भारत आत्ता सध्या तरी 150 वर्षे पूर्ण झालेले आहेत, तर तो प्रोग्राम इथं घेतलेला आहे। तो प्रोग्राम घेण्याचा मागचा उद्देश काय आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात पवार सरांना विचारूया।
तर आता वंदे भारतचं कार्यक्रम जवळ 150 वर्ष झाले, तर आता तुम्ही माझ्या मते प्रथमदा इथं घेत असाल, तर घेण्याचा उद्देश काय असेल? घेण्याचा उद्देश असं की आपल्या भारताला 150 म्हणजे 150 वर्ष हे वंदे मातरम ते हे झालेले आहे, पूर्ण झालेले आहेत. तरी आपण आपण सर्व महाराष्ट्रातील सर्व नागरिक हे वंदे मातरमला सर्वांचे सहमत आहे. तर म्हणजे तर जनतेला तुम्ही काय सांगणार त्या संदर्भात? जनतेला असं सांगणार की जे आपले लोक हे होते, बलिदान दिलं त्यांनी आपल्यासाठी, देशासाठी, त्यांच्यासाठी आपण काय करावं, कसं एक वागावं काय. बरं, आपल्याला शासन स्तरावरून सांगण्यात आलं का शैक्षणिक स्तरावरून आपल्याला सांगण्यात आलं की तुमच्या शाळेला किंवा आरकेएम शाळेला प्रोग्राम घ्यावा, कसं सूचित करण्यात आलं? आम्हाला अधीक्षक साहेबांनी आमच्या अधीक्षक साहेबांनी शासन स्तरावर सांगितलं.